श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। मैत्रिणींनो, आज आपण दर गुरुवारी कोणते 10 उपाय करायचे जे उपाय केल्याने तुमच्याकडे पैसा आकर्षित होणार आहे ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, सगळ्यात पहिला जो उपाय आहे किंवा पहिली जी वास्तू टिप्स आहे ती अशी की गुरुवारच्या दिवशी आपल्याला प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे। आपल्याला हळद मिळते विकत किंवा तुम्ही हळकुंडाची हळदसुद्धा तयार करू शकता। ती हळद तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि ही जर तुम्ही टाकली तर प्रत्येकाचा जो गुरुग्रह आहे तो मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे। गुरु म्हटलं तर सगळ्या ग्रहांचा राजा आणि हा गुरुग्रह ज्याचा मजबूत असतो त्याला कुठल्याही अडथळ्यांना सामोरे जाण्याची वेळच येत नाही आणि जरी आले तरी ते चुटकीसरशी निघून जातात। त्यामुळे गुरुग्रह मजबूत असणं खूप गरजेचं आहे। गुरुबळ जर आपल्या पाठीशी असेल तर आपण कुठल्याही संकटावर अतिशय सोप्या पद्धतीने मात करू शकतो। तर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ही हळद टाकायची आहे। हळद जर आपण विचार केला तर आयुर्वेदानुसार देखील त्याला महत्त्व आहे। आपल्या सौंदर्याच्या दृष्टीने जर विचार केला तर हळदीच्या बाबतीत अनेक आपण सौंदर्य टिप्स देखील ऐकले असतील। त्या व्यतिरिक्त धार्मिकदृष्ट्या देखील हळदीला विशेष असं महत्त्व आहे। कुठलीही पूजाविधी ही हळदीशिवाय होतच नाही। त्यामुळे कुठल्याही दृष्टीने विचार केला तर ही हळद तुमच्यासाठी उपयुक्तच ठरणारी आहे। त्यामुळे हळद आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला संपूर्ण घरामध्ये हळद आणि गोमूत्र एकत्र करून सगळीकडे शिंपडायचं आहे। गोमूत्राऐवजी तुम्ही जर गुलाबजल घेतलं तरीही चालणार आहे। गोमूत्र असेल तर गोमूत्र घ्या, नाहीतर गुलाबजल घ्या, किंवा तेही नसेल तर तुम्ही साधं पाणी घेतलं तरी चालेल। त्यामध्ये चिमूटभर हळद टाका, कारण आता हळद म्हटलं तर असं कुठलंच घर नाही तिथे हळद मिळणार नाही। त्यामुळे हळदी प्रत्येकाकडेच असते, म्हणूनच आपण ही वास्तू टिप्स आहे ती शोधून काढलेली आहे जेणेकरून ते प्रत्येकाला करणं शक्य होईल। अशा प्रकारे हळद आणि गोमूत्र आपल्या घरामध्ये शिंपडायची आहे। त्यानंतर आपल्या उंबरठ्यावर देखील आपल्याला उंबरा स्वच्छ करून हळदीचे लेपन करायचे आहे। त्यासाठी देखील आपण गोमूत्राचाच वापर करणार आहोत। पण वेळेवर तुमच्याकडे गोमूत्र नसेल तर तुम्ही गुलाबजल घ्या किंवा मग साधं पाणी घ्या, पण पाणी जास्त घेऊ नका, थोडंसंच पाणी घ्या, थोडीशी हळद टाका आणि ते संपूर्ण आपल्या उंबरठ्याला लावायचं आहे। त्यानंतर आपल्याला हळदीचं स्वस्तिक देखील काही ठिकाणी काढायचं आहे। तर त्यातलं पहिलं स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावर येत असतं। दुसरं जे आहे ते आपल्या किचनमध्ये आपली जी गॅस शेगडी आहे तिच्यावर येत असतं आणि तिथल्या टाईल्स तुम्हाला काढायच्या असतील तर तिथे काढू शकता। त्यानंतर आपल्याला तिजोरीवर काढू शकता, तुळशी मातेजवळ काढू शकता आणि आपलं जे देवघर आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही एक हळदीचं स्वस्तिक काढू शकता। तर हे अशा पद्धतीने काढायचे आहे। त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आणि मग ते हळदीचे स्वस्तिक आपल्याला काढायचे आहे। त्यानंतर बघा, पुढचा जो उपाय आहे तो असा आहे की आपण गुरुवारच्या दिवशी जो दिवा प्रज्वलित करतो ना त्याच्यामध्ये देखील चिमूटभर हळद टाकायची आहे। मग तो तुम्ही मुख्य दरवाजाच्या ठिकाणी लावलेला असू द्या, तुळशीजवळ लावलेला असू द्या किंवा देवाजवळ लावलेला असू द्या, कुठलाही दिवा असेल तर त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद ही टाकायची आहे। त्यानंतर तुळशीला देखील आपण गुरुवारच्या दिवशी कच्चं दूध अर्पण करत असतो। हे तुळशीला आपल्याला कच्चं दूध अर्पण करायचं आहे। ते गाईचं असू द्या किंवा म्हशीचं असू द्या, किंवा तुमच्याकडे दुधाची बॅग येत असेल तरी ते देखील असू द्या, पण तापवायच्या अगोदर आपल्याला 1-2 चमचे दूध काढून घ्यायचे आहे आणि तापवण्यापूर्वी ते जे आपण दूध काढणार आहोत ते टाकायचे आहे। अशा पद्धतीने कच्चे दूध आपल्याला तुळशीला अर्पण करायचे आहे। याने आपल्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होतात। त्याचसोबत चिमूटभर हळद देखील आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची आहे, पण ही हळद शुद्ध असायला हवी, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे। आणि जर ती हळद शुद्ध नसेल तर मग त्याचा जो काही विपरीत परिणाम आहे तो तुळशीवर दिसून येईल, तुळस सुकू शकते। म्हणून तुम्हाला सांगत आहे की हळद ही शुद्ध असेल तर आपण ती तुळशीला अर्पण करू शकतो। त्यानंतर आपण जी देवपूजा करतो तेव्हा आपण देवाला हळदीच्या पाण्याने अंघोळ घालायची आहे आणि ही जी हळद आहे ती पूर्ण म्हणजे आपण जसं उटणं लावतो ना तसंच देवांना त्या पद्धतीने देवांना हळद लावायची आहे आणि मग त्यानंतर देव स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत
आणि मग पुसून जागेवर ठेवायचे आहे. तर दर गुरुवारी देवांना हळद लावायची आहे. त्याचसोबत गुरुवारी आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर, बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो. अभिषेक करण्यासाठी तुम्ही पंचामृत किंवा दूध किंवा पाणी वापरू शकता. पण पुरुष सुक्तम पवमानुसुतम तुम्हाला म्हणायचं असतं. एकदा श्रीसूक्त म्हणायचं असतं. श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र देखील तुम्हाला 111 वेळेस म्हणायचा असतो. अशा पद्धतीने दर गुरुवारी आपल्याला अभिषेक करायचा आहे. काही जण दररोज करतात, पण प्रत्येकाला दररोज करणं शक्य होत नसेल तर गुरुवारच्या दिवशी का होईना अभिषेक करायचा आहे. आणि तेही तुम्हाला जमत नसेल तर महिन्यातून एखाद्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही अभिषेक करू शकता. बघा, आपल्या देवघरामध्ये पूजा वगैरे झाल्यानंतर एक छोटासा ग्लास पूजेसाठी किंवा देवघरामध्ये ठेवण्यासाठी छोटे तांबे मिळतात, तुम्ही बघितले असतील. तो छोटा तांब्या जो आहे ते पाणी भरून त्यामध्ये ठेवायचे आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ते झाकून आपल्या देवघरामध्ये दिवसभर ठेवायचं आहे. आता गुरुवारी दिवसभर ते राहणार आहे, रात्रभरही ठेवायचं आहे. शुक्रवारी आपली अंघोळ झाल्यानंतर ते पाणी घ्यायचं आहे आणि घरामध्ये संपूर्ण शिंपडायचं आहे. थोडंसं प्रत्येकाला थोडं थोडं म्हणून प्यायला जरी दिलं तरी चालणार आहे. फक्त ज्याला उपवास असेल त्याला देऊ नका, कारण त्यामध्ये हळद आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा हळदीच्या पाण्याचा उपाय दर गुरुवारी करायचा आहे. गुरुवारी ठेवायचं आणि शुक्रवारी ते काढून घरामध्ये शिंपडून ते तीर्थ म्हणून प्रत्येकानं थोडं थोडं प्यायचं आहे. हा देखील उपाय तुम्ही थोडे दिवस करून बघा. याचा देखील सकारात्मक अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. याने देखील आपल्या घरातील आर्थिक अडचणी, दरिद्रता किंवा जी काही वाईट बाधा आहे, जो काही वास्तुदोष आहे तो निघून जाण्यामध्ये मदत मिळणार आहे. त्यानंतर गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करायला देखील विशेष असं महत्त्व आहे. आता पिंपळाच्या झाडाची आपण शनिवारी देखील पूजा करतो, पण गुरुवारी देखील पिंपळाच्या झाडाची पूजा करणं महत्त्वाचं मानलं गेलं आहे. गुरुवारच्या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाला गूळ मिश्रित दूध अर्पण केले तर याने आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते. त्यामुळे अशा पद्धतीने गूळ घ्यायचा, दूध घ्यायचं आणि हे जे मिश्रण ते आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे आणि 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यासोबत पितृदेवतांचं स्मरण करायचं आहे, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या अडचणी त्या ठिकाणी सांगायच्या आहेत. तुम्ही असं 11 गुरुवार किंवा 21 गुरुवार करू शकता. हा उपाय केला तर निश्चितच सकारात्मक अनुभव तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर केळीच्या झाडामध्ये देखील माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास असतो, असं तुम्ही ऐकलंही असेल. केळीच्या पानाला देखील प्रत्येक पूजेमध्ये महत्त्व आहे. त्यामुळे या केळीच्या झाडाची देखील दर गुरुवारी आपल्याला पूजा करायची आहे. या केळीच्या झाडाला आपण गोड दूध अर्पण करू शकतो. या व्यतिरिक्त चिमूटभर हळद देखील अर्पण करू शकतो. या ठिकाणी शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा जरी दिवा लावला तरीही चालतं, पण एक दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे. या ठिकाणी देखील एखादा माता लक्ष्मीचा जो तुम्हाला मंत्र येत असेल तो आणि विष्णू भगवानाचा जो कुठला मंत्र येत असेल तो अशा प्रकारे 111 वेळेस हे मंत्र म्हणायचे आहे. शक्य असल्यास त्या ठिकाणी विष्णू सहस्त्रनाम वाचायचं. अशी सेवा जरी केली तरीही आर्थिक समस्या सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे. तर हा देखील एक छोटासा उपाय तुम्ही करून बघा. त्यानंतर गुरुवारी शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा. वारानुसार जर आपण तशा पद्धतीचे कपडे परिधान केले तर निश्चितच त्या ग्रहाचा जो सकारात्मक परिणाम आहे तो आपल्यावरती होत असतो. म्हणून ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर बघा, पिवळ्या वस्तूंचं दान गुरुवारच्या दिवशी जेव्हा ज्या गुरुवारी आपण प्रत्येक गुरुवारी करा. असं काही नाही की प्रत्येक गुरुवारी अगदी प्रत्येकाला शक्य होत नाही दानधर्म करणं, पण एखाद्या गुरुवारी का होईना दत्त महाराजांच्या स्वामींच्या मंदिरामध्ये तुम्ही चना डाळ किंवा गूळ अर्पण करू शकता. केळी म्हणून केळी देखील तुम्ही प्रसाद अर्पण करू शकता. तर अशा प्रकारे पिवळ्या रंगांच्या वस्तूचं दान करायचं आहे गुरुवारी. त्यानंतर काय काय करावं हे आपण जाणून घेतलं. आता काय करू नये हे देखील थोडक्यात जाणून घेऊया. तर गुरुवारच्या दिवशी फरशी पुसली जात नाही असं म्हटलं जातं. आता काही ठिकाणी हा नियम पाळला जात नाही, पण शक्यतो गुरुवारच्या दिवशी आपल्याला सेवेसाठी वेळ काढायचा आहे. म्हणून ही जी जास्तीची कामं आहेत ती आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायची नसतात.
त्यामुळे आपण गुरुवारच्या दिवशी फरशी पुसू नये. आदल्या दिवशी आपण ती स्वच्छता थोडी करून घ्यायची आहे आणि गुरुवारचा तो जो दिवस आहे तो जास्तीत जास्त वेळ देवाच्या नामस्मरणामध्ये सेवेसाठी द्यायचा आहे. या व्यतिरिक्त गुरुवारच्या दिवशी केस देखील धुवू नये. केस धुतल्याने गुरुग्रह जो आहे तो कमजोर होतो, गुरुबळ आपलं नष्ट होतं. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी महिलांनी केस धुवू नये. आपल्या पतीवर आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात, म्हणून हा देखील एक नियम पाळायचा आहे. तर मैत्रिणींनो, गुरुवारच्या दिवशी कोणते नियम पाळायचे, कोणते गोष्टी टाळायच्या, हे सर्व माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री